5, दुसरे कोरिन्थियरांचं पत्र अध्याय 5 उसका 18 त्याचा अर्थ. दुसरं कोरिन्थियरांचं पत्र अध्याय 5 उसका 18 त्याचा अर्थ. ख्रिस्ताने जे केले त्याच्याकडे ज्या देवाने आपल्याला स्वतःकडे परत आणले त्या देवापासून या सर्व नव्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकाने त्याच्या कृपेखाली यावे व त्याचा देवाशी समेट व्हावा म्हणून प्रत्येकाला आग्रहाने गळ घालून त्याच्याकडे आणण्याची विशेष सेवा देवाने आम्हाला दिली आहे. आमीन. प्रभु का वचन क्या कहता है कि मसीह के द्वारा आज क्या हुआ है, हमारा और परमेश्वर का मेल मिलाप हो गया है. आणि आज काय झालेलं आहे, देवाचा आणि आपला मेलमिलाप झालेला आहे यीशु मसीह के कारण. येशू ख्रिस्तामुळे. ये सेवा पहले कौन करता था? आणि ही सेवा पहिले कोण करायचं? प्रभू यीशु ने ये सेवा की. प्रभू येशूने ही सेवा ये केली सेवा आज हमें. आणि ही सेवा आज आपल्याला मेल मिलाप. मेलमिलापाची. मेल मिलाप करना, एक दूसरे से जुड़े रहना, ये सेवा प्रभु ने हमें दी है. आणि मेलमिलाप करणे, एकमेकांशी जोडून राहणं ही सेवा देवाने आपल्याला दिली. पहला जैसे हमने पहला सेवा देखा वो भी प्यार से करना. आणि जसं पहिलं सेवा आपण पाहिलं प्रेमाने करणं. दूसरा सेवा है हम मेल मिलाप से करना. आणि दुसरी सेवा आहे मेलमिलापाने. हम एक दूसरे के साथ मेल मिलाप से रहना. आपण एकमेकांकडून मेलमिलापाने राहायला जैसे पाहिजे. हम एक दूसरे से झगड़ा करते हैं, जसं आपण एकमेकांची भांडण कुछ करतो, बातों को पूछने के लिए जाते हैं, काही गोष्टींना विचारायला जातो, जांच करने जाते हैं, पडताळ करायला क्या जातो. रे तूने मेरे बारे में ऐसा पूछा बोला था क्या? आणि तू असं माझ्याबद्दल बोलली होतीस ये का? हम नहीं करें. आणि हे आपण करू इससे नये. होता क्या है मालूम? याच्यामुळे होतं काय इससे माहिती वो आहे? व्यक्ति हमसे दूर चला जाता आणि है. याच्यामुळे तो व्यक्ती आपल्यापासून लांब ये होतो. हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात भले अगर ठेवा. सोचो इसने अगर सरिता के बारे में कुछ बोला है आणि भलेही त्यांनी सरिताताईबद्दल काहीतरी बोलले और विमल ने सरिता को बताया, आणि विमल त्यांनी सरिताताईला रेशमा सांगितलं ने मुझे ऐसे ऐसा तेरे बारे में बताया, की रेशमाने मला तुझ्याबद्दल असं असं क्या सांगितलं तेरे घर में ऐसा है, आणि तुझ्या घरात असं आहे तो का? मुझसे तो दुख होगा ना. मग तिला तर दुःख होईल तो ना. वो पूछने जाएगी. मग ती विचारायला जाईल. ये गलत है. हे चुकीचं आहे. पूछने को नहीं जाना. विचारायला नाही जायचं. भले वो सच हो या झूठ हो. भले ते खरं असू नये किंवा रेशमा खोटं. ने झूठ बोला है, रेशमा खोटं बोलले. परमेश्वर उसे मारेगा, देव तिला मारेल, उसको बदलेगा, तिला बदलेल, उसका झाड़ा लेगा. तिचं झाडं घेईल. लेकिन ये अथॉरिटी प्रभु ने उसको नहीं दी. पण हा अधिकार देवाने तिला नाही ये दिला. अथॉरिटी किसकी है? हा अधिकार कोणाचा आहे? प्रभु का अथॉरिटी. आणि देवाचा अधिकार आहे. न्याय के सिंहासन पर बैठकर न्याय करना ये अधिकार परमेश्वर का. आणि न्यायाच्या सिंहासनावरती बसून न्याय करणं हा देवाचा अधिकार हम आहे. प्रभु को दूर कर हम बैठकर उधर बोलना काय कर माझ्या बरोबर असं केलं तो इसी बोली ऐसा नहीं कर. आणि आपण देवाला दूर करून आपण त्याच्यावरती बसून आपण म्हणलं की तू माझ्यावर असं केलं, असं आपण नाही करायचं. ये नहीं करना. हे नाही करायचं. ये प्रभु की इच्छा है. ही देवाची इच्छा आहे. प्रभु क्या चाहता है? देव काय म्हणतो? पूछने को भी नहीं चाहिए. तुम्ही विचारायला पण जाऊ क्योंकि नका. हम अगर जब सरिता इसे पूछने जाती है जेव्हा सरिताताईला विचारायला जाते नेचुरली इसको थोड़ा फीलिंग आएगा ही. आणि नॅचरली त्याला थोडंफार फिलिंग्स कि येते मेरी गलती पकड़ी गई. आणि माझी चुकी अगर पकडण्यात शायद आली. नहीं भी बोला होगा जर नसेलही तो बोलले इसको दर्द आएगा कि सरिता ने मुझ पर झूठा इल्जाम लगाया. आणि हिला दुःख होईल की सरिताताईने माझ्यावरती खोटा आरोप टाकला. विमल भी पूरी हो जाएगी आणि विमलताई पण पुरा और इन तीनों का रिश्ता, इन दोनों का तो रिश्ता अच्छा हो जाएगा, लेकिन इसका रिश्ता इन दोनों से बुरा हो जाएगा. आणि हिचं नातं त्या दोघांबरोबर वाईट होईल. और ये हमेशा इन दोनों से दूर रहेगा. आणि ही नेहमी त्या दोघांपासून लांब राहील. जबकि प्रभु की इच्छा नहीं कि हम एक दूसरे से दूर हो. आणि बल्कि देवाची इच्छा नाही की आपण एकमेकांपासून लांब राहावं. और प्रभु से भी हम दूर नहीं हो, एक दूसरे से भी दूर न हो. आणि देवापासूनही आपण दूर जाऊ नये, एकमेकांपासून पण तो दूर ये जाऊ नये. सेवा सब मसीहों को दिया है पण ही सेवा सगळ्या ख्रिस्ती लोकांना कि दिली. हम एक दूसरे को जोड़े, आपण एकमेकांना जोडावं, मेल मिलाप कराए, मेलमिलाप करावं, झगड़ा नहीं कराए, भांडण नाही झगड़ा करावं करने के लिए नहीं जाए, आणि भांडण करायला जाऊ पूछने नये, के लिए नहीं जाए. विचारायला जाऊ नये. गलती है छोड़ दो. आणि चूक आहे सगळे सोडून दे. प्रभु जानता है ना सब बातें. देव सांगतो ना सगळ्या प्रभु गोष्टी. देखेगा. देव पाहिजे वो परमेश्वर का ड्यूटी है. आणि ते देवाची ड्युटी. हम उसमें दखलंदाजी नहीं करें. आपण त्याच्यामध्ये दखलंदाजी नाही बाइबल करायची. हमें इस रीति से बताती है कि हमें ये मेल मिलाप की सेवा हमें सौंप दी गई है. आणि आपल्याला ही मेलमिलापाची सेवा सोपवण्यात तो आली. हम कोशिश करें कुछ भी हो जोड़े रखें. आणि आपण प्रयत्न करायचे काही होऊन ते जोडून ठेवायचे. तोड़ने का काम नहीं करना. तोडायचं काम नाही और करायचं. जब अभी सोचो उदाहरण के तौर पर जमुनाताई मुझे कुछ शायरी के बारे में बताती है. आणि उदाहरणार्थ जमुना मावशी तर मला साहित्याबद्दल काहीतरी मैं सांगते. शायरी को नहीं बताती. मी साहित्याला शायरी जो मुझसे बात करती है, साहित्याची मला सांगते. ओके शायरी के बारे में बात करती है, मतलब जो कुछ अपने घर की बातें बताती है, क्योंकि मैं पास्टर हूँ बोलकर. आणि त्या घरातल्या गोष्टी सांगतात मी पास्टर आहे म्हणून. तो मैं शायरी को नहीं पूछती, शायरी तूने ऐसा किया क्या, ऐसा किया क्या, तेरी सास मुझे बता रही थी. आणि मी साहित्याला असं नाही बोलत की तू असं केलंस तर तुझी सासू मला सांगत होती. नहीं बोलती. नाही बोलत. शायरी उसका दुख बताती है. आणि साहित्याचं दुःख मैं सांगते. आगे उसको नहीं बोलती. आणि मी येऊन यांना नाही सांगत तुम्ही असं केलं का, तुम्ही असं केलं का, तुम्ही असं केलं का. आपने ऐसा किया आपने ऐसा किया है. नहीं बोलती. नाही बोलत. आपको समझ में आया? क्योंकि हमारा काम क्या है, समेट कराना. आणि आपलं काम काय आहे? झगड़ा लगाना नहीं. भांडणं लावणं नाही. झगड़ा लग मुझे मालूम है जमुनाताई कैसी, आणि मला माहिती आहे जमुना मावशी मुझे कशी. मालूम है शायरी कैसी. आणि मला माहिती आहे साहित्य कशी. इसलिए जब दोनों आते हैं जेव्हा दोघं येतात मैं दोनों
प्रार्थना करके घर में ले जाऊं। आणि मी दोघांना त्यांच्या तरीकेने समजावून प्रार्थना करून घरी पाठवते. मेरा कोशिश रहता है ये दोनों जुड़ के रहे, माझा प्रयत्न असतो की दोघांनी जोडून प्यार से रहे, प्रेमाने राहावे, मिलकर रहे, मिळून और राहावे. एक दिन ऐसा होगा। आणि एक दिवशी असं होईल. आज भले अलग है लेकिन एक दिन होगा। आज भले वेगळे पण एक दिवशी असं होईल. ये हमारा ये उद्देश्य है, आणि आपण आमचा हा ये उद्देश सेवा है। ही सेवा आहे. तो सिर्फ बर्तन घसना, यहाँ आना, प्रीचिंग करना और ये सेवा नहीं है हमारी। आणि भांडी घासणं, इकडे येणं, प्रीचिंग करणं एवढी सेवा आपली नसते. प्रेयर वाला आके प्रेयर और झाड़ू मारना, और प्रेरणेमध्ये येऊन झाडू मारणं यही सेवा नहीं है। ही सेवा नाही. सबसे बड़ी सेवा ये है कि हम मेल मिलाप करें, आणि सर्वात मोठी सेवा ती आपण मेलमिलाप एक करावी, दूसरे को जोड़े रखें, एकमेकांना जोडून एक घ्यावं, दूसरे के साथ रहे, एकमेकांबरोबर हो राहावं. सके तो जो कुछ कड़वाहट है वो एक दूसरे के अंदर से निकाले। आणि होत असेल तर जेवढा कडूपणा एकमेकांच्या अंतर काढत आहे तो काढावा. हाँ, अगर ये बता रही है, सोचो ये उदाहरण की तरफ से मुझे बता रही, बगा ना दीदी विमल ने ऐसा किया, विमल मौसी ने ऐसा किया, ऐसा किया, आणि विमल मावशीने असं केलं, असं केलं, और सरिता ने मेरे साथ ऐसा किया। आणि सगळे ताईने माझ्यावर असं उसको केलं. समझाना मग तिला और समजवून उसके अंदर की जो गलत फहमी है वो दूर करना। आणि तिच्यामध्ये जी गलत आहे ती दूर कर. और सरिता और वो और विमल ये मिलकर रहना। आणि ती सरिताताई आणि विमल मावशी सगळ्यांनी मिळून राहणं. हाँ, अलग रहना, हम जितना अलग रहते हैं ना, हम जितने अलग रहते वो निर्बल होते हैं। आणि जेवढे आपण वेगळे राहतो ते निर्बल होतात. ये हमेशा याद रखना। नेहमी लक्षात कभी ठेवा. अपने आप को अलग एक दूसरे से अलग नहीं रखना। कधी स्वतःला एकमेकांपासून वेगळं ठेवू एक नका. झुंड यहाँ बैठा है तो अलग जाके नहीं बैठना। आणि एक झुंड इकडे बसेल तर वेगळं जाऊन बसू नका. हाँ, जब झुंड है, जहाँ झुंड है वहाँ अटैक कम होते हैं, आणि जिथे कळप आहे तिथे हमला कमी और होतो. जिधर अकेले होते हैं वहाँ अटैक होता है। आणि जिथे एकटे बसतो तिथे हमला जास्त जब होतो. झुंड साथ चलता है जेव्हा कळप सोबत भेड़िया चालतो अटैक नहीं करता, आणि लांडगी हमला वो करत नाही. ताक में रहता है। तो ताकद असतो. जैसे देखता है झुंड से बाहर आ गया एक झुंड, फिर झुंड में से बाहर आए हुए को अटैक करता है। आणि जो कळपातून बाहेर आले त्याच्यावरती तो हमला करतो. इसलिए झुंड में रहना हमारा फायदा है। कळपात राहणं आपला फायदा आहे. इसलिए हम जितने मसीह लोग मसीहों में रहते हैं, साथ रहते हैं, आणि जेवढी ख्रिस्ती लोकांबरोबर राहतात मिळून राहतात सुरक्षित है। सुरक्षित आहे. लेकिन हम जितने अपने आप को मसीहों से अलग करते हैं, ही बरोबर नाही, ही बरोबर नाही, ही बरोबर नाही, हा बरोबर, ही पण बरोबर नाही, हा बरोबर नाही, हा बरोबर नाही, हा, अरे बाबा मी बरोबर आहे मग ते मी सही होते. म्हणजे सगळेच बरोबर नाही, म्हणजे याचा अर्थ सगळे बरोबर आहे, कोण गलत आहे? सगळे, एक व्यक्ती चुकीचा असू शकतो, और एक व्यक्ती गलत होऊ शकतो, दुसरी व्यक्ती चुकीची असू शकते, दुसरी व्यक्ती गलत होऊ शकते, तिसरी व्यक्ती चुकीची असू शकते, तीसरी व्यक्ती गलत होऊ शकते. सगळे म्हणजे काही चुकीचे आहे, और सब कैसे क्या गलत. म्हणजे माझ्या नजरेत जर सगळेच चुकीचे आहेत म्हणजे चूक कुठं आहे? मेरे नजर में सब लोग गलत है, मतलब गलती कहाँ पर है. यीशु क्या म्हणाला, दूसरों के आंखों का लट्टा निकालने से पहले तेरे आंखों का नहीं, दूसरों के आंखों का पिंका निकालने से पहले अपने आंखों का लट्टा निकाल। आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ काढण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातलं तो पुसळ मेरे काढ. आंखों में लट्टा है इसलिए मुझे लट्टा दिख रहा है, आणि माझ्या डोळ्यांमध्ये पुसळ आहे म्हणून मला कोई व्यक्ति सीधा नहीं दिख रहा है। आणि कोणताही माणूस सरळ नाही दिसत. इसीलिए प्रियो, आज कहने का उद्देश्य प्रभु हमसे क्या कहता है आणि सांगायचं तरी देव आपल्याला काय कि म्हणतो, हमें मेल मिलाप करना, आपल्याला मेल मिलाप करायचा, जुड़कर रहना। जोडून हम राहायचं. जितने जुड़कर रहेंगे जेवढा आपण जोडून राहतो उतना हम एकत्रित होकर जाएंगे। तेवढा आपण एकत्रित होऊन जाऊ. याद रखो, जो माला में मणि होते हैं ज्या माळेमध्ये मणी असतात वो जुड़कर रहते हैं इसलिए माला कहते हैं। आणि जोडून राहतात म्हणून माळा म्हणतात. इसलिए राजा पहनता है माला। म्हणून राजा माळ घालतो. और जो मणि उस मणि माला में नहीं होता है आणि जो मणी त्या माळेमध्ये नसतो वो क्या किया जाता है? तो काय करण्यात येतो, अलग रखा जाता है। वेगळा ठेवण्यात तो येतो. राजा के गले में, तो राजाच्या गळ्यात, हम राजा के गले में होने चाहिए, आपण राजाच्या गळ्यात असलं पाहिजे. इसलिए हमें एक दूसरे से जुड़े रहना है। पण आपण एकमेकांशी जुळून हम राहिलं जब पाहिजे. तक जुड़े हैं राजा के गले में रहेंगे। आणि जोपर्यंत आपण जुळून आहोत तोपर्यंत राजाच्या गळ्यामध्ये राहू. मालूम है, अगर आप हीरा हो, जर तुम्ही हिरा आहात बहुत कीमती हीरा हो, आणि खूप किमती मोती आहात, तब हाँ यीशु के हाथों में रहोगे, तुम्ही येशूच्या हातात राहा, नगीने के समान, अंगूठी के समान। अंगुठीसारखं. अगर आप बहुत प्यारे हो जर तुम्ही खूप प्रेमळ आहात, तब आंखों की पुतली हो, जर तुम्ही मग तुम्ही डोळ्याचे ऐसे फुल हम आहात. सभी है, लेकिन आखिर में यीशु से जुड़े हैं ना, आणि शेवटी आपण येशूशी जोडलेले यीशु आहोत के ना. अंग बन गए ना, येशूचे अंग बनलोय यीशु के अंग से अलग नहीं होना, आणि येशूच्या शरीरापासून वेगळं और नाही किसी को करायचं अलग नहीं करना। आणि कोणाला वेगळं पण नाही करायचं. इसलिए भले किसी ने अगर आपको कुछ बोला भी होगा, जर तुम्हाला कोणी काही बोललं जरी असेल वो बात उस व्यक्ति को मत बताओ। आणि ती गोष्ट चांगल्या व्यक्तीला सांगू आप नका. किसी का विश्वासघात मत करो। तुम्ही कोणाचा विश्वासघात करू नका. अभी जैसे अगर मैंने बताया कि विमल ने जब सरिता को बताया आणि विमल ताईने जेव्हा सरिताताईला सांगितलं तो विश्वासघात मत करो।
विश्वासघात नाही वो करायचा. जाकर पूछना तो वो विमल का विश्वासघात हुआ। आणि ते जाऊन विचारलं म्हणजे विमल मावशींचा विश्वासघात होता. और विमल ने सरिता को बताया यानी रेशमा का विश्वासघात। आणि विमल मावशीने सरिताताईला सांगितलं म्हणजे रेशमाचा विश्वासघात हम होता. विश्वासघात नहीं करें। आणि आपण विश्वासघात करू हमें नये. जब कुछ भी बातें मालूम होती है कुछ भी हम हो सके तो मेल मिलाप करें, जोड़े रखें, ये हमारा काम है। आणि आपण नेहमी काय करायचं लोकांना मेलमिलापाने ठेवायचं. हमारी इच्छा रहती है कि हम सबने क्या करना चाहिए, सबको यीशु के पास लेके जाना, आणि आपली इच्छा असते पाहिजे की आपण सगळ्यांना येशूकडे घेऊन एक जाऊ. दूसरे से अलग नहीं करना। एकमेकांपासून वेगळं करू नये. सबसे बड़ी सेवा है प्रिय। ही सर्वात मोठी सेवा आहे जो प्रेम. यीशु मसीह आज भी करता है। येशू ख्रिस्त आज सुद्धा करतो. आज भी वो क्या कर रहा है, पिता के दाहिनी ओर बैठकर लोगों को पिता से जुड़ा रहा है। आणि आजही तो पित्याच्या उजव्या बाजूला बसून तो काय करतोय मध्यस्थी करत आहे, मेलमिलापाची सेवा करतोय. यीशु एक अच्छा बैल है, आणि येशू ख्रिस्त एक चांगला बैल आहे. बस उसके साथ आप भी जुट जाओ। बस तुम्ही पण त्याच्याबरोबर जुळा. एक अच्छा बैल बनो, एक चांगला बैल बना. बैल के साथ बैली बनो, आणि बैलाबरोबर बैलच बना. गधा नहीं, गाढव नाही, खेचर नहीं खच्चर नाही और घोड़ा भी नहीं। आणि घोडा पण नाही. बैल के साथ बैली रहना। बैलासोबत बैलच आहे. और इसीलिए बाइबल में लिखा है, दो बैलों की जब हल जोता जाता है तो खेती अच्छी होती है। आणि दोन बैलांना जेव्हा झुंपण्यात येतं तेव्हा शेती चांगली होते. 24 आवर्स हमारा यीशु की सेवा के लिए है। आप उस सेवा में जब आते हो तो आपको भी मेल मिलाप की सेवा करना है। जब आप झगड़ा लगाते हो, कलह लगाते हो, मतभेद फैलाते हो, एक दूसरे की निंदा करते हो, एक दूसरे को कड़वाहट से भरते हो, यानी आप उस यीशु के साथ जुए में जूते गए थे, उसमें से बाहर हो गए हो। आणि कोई दूसरा ही सेवा कर रहा है, याद रखना। अगर आप हट गए तो कोई और उस जगह पर होगा। आणि लक्षात ठेवा तुम्ही हटून गेला दुसरं कोणतरी ती सेवा करेल. याद रखना, लक्षात ठेवा. हमारे बिना सेवा रुकेगी ऐसा कभी भी मत सोचना। आणि आपल्यामुळे सेवा अडली जाईल असं कधीच होणार नाही. यीशु अगर मैंने वो सेवा नहीं की, मी ती सेवा नाही केली. मैं अगर आज साइली में और जमुनाताई में मेल मिलाप नहीं करा रही हूँ, आणि मी साईताईमध्ये आणि जमुना मावशीमध्ये मेलमिलाप नाही करत. तो मैं यीशु के साथ जूते में ये जुआ है उसमें जूती नहीं गई हूँ। आणि येशू बरोबर मी त्या नांगरामध्ये झुंपून नाही गेले. कोई और वो सेवा करेगा। आणि कोणीतरी दुसरं तो सेवा थोड़े करेल. दिनों के बाद मैं गायब हो गई, थोड्या दिवसांनी मी गायब होईल. आपके साथ नीचे बैठ गई। तुमच्याबरोबर खाली बसेल. इतनी शर्म की बात, मैं आपके साथ नीचे बैठ गई। आणि किती लाजीवाली गोष्ट आहे की मी तुमच्या बरोबर खाली बसतो. जोशुआ पास्टर होकर सेवा करता है, चार्ज लेता है, अच्छा है। आणि जोशुआ पास्टर बनून सेवा करतोय, चार्ज घेतोय, चांगलं आहे. फिर मैं नीचे बैठी हो गई, मग मी खाली बसतो ठीक आहे. लेकिन मैं एक बुरा काम कर रही हूँ। आणि मी एक वाईट काम करते. दोनों में झगड़ा लगाने का काम, दोघांमध्ये भांडण लावायचे घर काम. तोड़ना, अलका का जौनाने का घर तोड़ना, अलकाताईंचा आणि जमुना मावशीचं घर इतना तोडणं. बुरा काम नहीं है। आणि किती वाईट काम तो आहे. मैं यीशु के साथ नहीं, शैतान के साथ उसके जीव के तले जूती गई हूँ और मैं उसके साथ वो काम कर रही हूँ। आणि मी येशू बरोबर नाही पण शैतानाबरोबर मी धोक्यात आले आणि त्याच्याबरोबर आम्ही काम करते. इसलिए जो भी मेल मिलाप नहीं करता है, भड़काता है, एक दूसरे के विरुद्ध होता है, एक दूसरे की बातें बताता है, वो शैतान के साथ जुए में जोता गया है, बांधा गया है और उसके साथ वो नांगर नहीं कर रहा, हल जोत रहा है। आणि जो कोणी कडूपणाचं काम करतो, एकमेकांबद्दल फूट टाकण्याचं काम करतो, तो शैतानाबरोबर बांधला गेलेला आहे, तो नांगरणी करत आहे. हमें प्रभु के साथ में आपल्याला देवाबरोबरच आहे. प्रभु के साथ जुड़कर हम सेवा करना है, आणि देवाबरोबर जुळून आपण सेवा करायची. ये प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा ये आहे. बहुत बड़ी सेवा है आणि खूप मोठी सेवा जो आहे प्रभु ने हमें दी है। जी देवाने आपल्याला दिली इसलिए आहे. हम एक दूसरे से झगड़ा नहीं करें, पण आपण एकमेकांबरोबर भांडण एक करू. दूसरे के लिए दांत नहीं खाए। एकमेकांसाठी दात खाऊ. बाइबल हमें बताता है गलतियों की पत्री में, प्रतिकाराच्याबद्दल बायबल आपल्याला एक सांगते. दूसरे के विरुद्ध में दांत मत खाओ। आणि एकमेकांच्या विरोधात दात खाऊ नका. प्रभु को पसंद नहीं है। देवाला आवडत नाही. 5 अध्याय में उसका 15 एकमेकांना प्रीती करण्याचे सोडून तुम्ही सतत टीकाखोर, कावेबाज व आकसखोर होऊ नये म्हणून जपा. एकमेकांना प्रीती करण्याचे सोडून हाँ, एकमेकांवर प्रीती करायचं सोडून तुम्ही सतत टीकाखोर, सतत टीका करता. हा बघ कसा बसला, हा बघ कसा करतो, हा बघ असा करतो, त्याच्या बरोबर नाही, हे असं आहे, याने असं केलं, स्कार्फ आणला नाही, सेवक आहे ना, स्कार्फ का नाही लावला, ती बिना स्कार्फची बसली. हा बरोबर नाही, तू पण स्कार्फ नाही आणला. बरोबर. टीका करताना मी सांगते, टीका करणारे कसे कसे पॉईंट काढतात. फक्त छोट्या छोट्या हेच फक्त काम, दुसरं
कावेबाज आकसखोर, नजरच ठेवून असतात. कधी तुम्हाला पकडण्यात येईल आणि आकसखोर होऊ नये. दुसरं ट्रान्सलेशन मराठी बस. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावत व खाऊन टाकता तर परस्पराच्या हातून एकमेकांचा संसार होऊ नये नाश होऊ नये, सत्यानाश करू नये, पाडू नये, चावू नये, है ना. घाणेरडी सवय चावणं, गंदी आदतें काढणं, दात खाणं, एकमेकांना बघून, एक दूसरे को देखकर. हा पण एक शैतान आहे. ये भी शैतान है, दात खाणारा. दात खाने वाला. माहिती बेटा? म्हणून ते लोक झोपे दात खातात, त्यांची मुलं दात खातात, त्यांच्या दुष्टात्म्याला डटवायचं. और जो लोग भी में दांत खाते हैं, जो जिनके बच्चे दांत खाते हैं, त्यांच्याकडून त्यांना म्हणायचं स्वतः की दात खाणारी आत्मा निघून जाते. और वो कोशिश करोगे कलवा कर लेना है कि दांत खाने वाली आत्मा निकल जाए. तर सांगण्याचा उद्देश हा आहे, बताने का उद्देश्य ये की है परमेश्वर काय सांगतो की आपण एक दुसऱ्याचे समेटेची सेवा आहे आपल्याला दिली. आणि देवाने मेन मिलापाची सेवा आपल्याला दिलेली आहे. त्या सेवेत आपल्याला उभं राहायचं और उस सेवा में हमें खड़ा रहना है. आणि ती सेवा चांगली करायची, और वो सेवा अच्छी करना, प्रभावशाली करायची, प्रभावशाली करना. अगदी अशी करायची जशी की आपण येशूच्या बरोबर जुंपलं गेलो आहोत, त्याच्या बरोबर करतोय, जसा येशू करतोय तसा. और जैसे इस तरीके से सेवा करना है जैसे यीशु मसीह करता है, तसं सेवा करायची, वैसी सेवा हमें करना येशूचं बरोबर. है. यीशु के साथ. बघा, एक बैल छोटा एक बैल मोठा, तर ती नांगर जो आहे तो बरोबर जोडला जाणार नाही, ते बैल दोन्ही बरोबर चालणार नाही. और एक बैल बड़ा है एक बैल छोटा है तो वो अच्छे तरीके से वो खेती हो नहीं पाएगी. म्हणून दोन्ही बैलांची ताकद, साईज असे हे सगळं बघून ते काय करतात, हल्ला म्हणजे नांगरणाला ते जुंपतात. और दोनों बैलों की ताकत, दोनों बैलों का जो ऊंची है वो देखकर फिर हल जोता जाता एक है. बैल चांगला हष्टपुष्ट आहे और एक बैल बहुत अष्टपुष्ट है आणि एक थोडा अगदी मरकुडा सुकलेला असा जोडतोय. आणि ते येशू मजबूत या मस्त नांगरणी जोडतोय, और अच्छे तरीके से हल जोत रहा है. होईल ना. म्हणून त्याला तसाच पाहिजे, ही सेवा करणारी सेवक पाहिजे. और ऐसी सेवा करने वाले सेवक उसको चाहिए. ही असंही करून जोडून ठेवा, कैसा भी करके जोड़ कर रखना, मिळून ठेवा, मिलकर रखना, वेगळं नाही केलं. अलग नहीं होना चाहिए. ही देवाची इच्छा आहे. ये परमेश्वर की इच्छा आणि है. सेवकांकडून देवाची अपेक्षा आहे और सेवकों से ये परमेश्वर की की अपेक्षा है. आपण ही सेवा कशी करावी, चांगल्या रीतीने प्रभावशाली करावी. हम ये सेवा कैसे करें, अच्छे तरीके से आणि प्रभावशाली करें. आपण सेवक भांडतो आणि लाव्या करतो, निंदा करतो, हे चुगल्या लावतो, हे देवाला आवडत नाही. और हम सेवक झगड़ा करते हैं, निंदा करते हैं, चुगली लगाते हैं, ये अच्छा नहीं है. मला सांगा, येशूने कधी तुमच्यावर भांडलाय का? और मुझे बताओ यीशु ने कभी आपसे झगड़ा किया है? येशूने कधी कुणाची चुगली तुमच्यावर केली का? और यीशु ने कभी आपकी चुगली किसी के साथ की है? नाही. कुणाची तरी चुगली तुम्हाला केली और आहे? किसी की चुगली आपको की है? येशूने तुमच्याकडे येऊन अशी तुमची कुणाची तरी निंदा केली आहे का? और यीशु ने आपके पास आकर से किसी की निंदा की है क्या? तुम्ही प्रार्थनेत बसलाय आणि तो येशू असा तुम्हाला बोलतोय, अगं तुला माहिती आहे का, तो विकास त्यांनी काय केलं, वाटलं पण नव्हतं, एक आणायला जातो, तुला मी सांगतो तो कुठे जातो. मी स्वतः त्याला दारूच्या अड्ड्यावर बघितलं होतं. असा येशू मला बोलेल, और ऐसे तुम्ही कधी निंदा. और निंदा उसकी करेगा. आता दारूच्या दुकानाच्या बाजूला घड्याळाचं दुकान आहे, तो गेला असेल घड्याळ बनवायला. और दारू की दुकान के बाजू में घड़ी का दुकान है, वो गया होगा घड़ी बनाने के लिए. त्या गल्लीत घुसणाऱ्याला सगळे म्हणायचे, मी पण त्याच गल्लीत घुसायचे, सगळे म्हणायचे सगळे मला अनुभव आहे. काय घड्याळाला तिथंच येतो, पण नशीब तो बदलला आणि आता दुसरीकडे झाला. कारण पर्याय नव्हता. मी यांना पण म्हणे माझ्याबरोबर येऊ नका, तिथे जाऊन गेला. और मेरे को बोले मेरे साथ मत आओ, उधर खड़े रहो. तिथे जाऊन समजा येसला मी त्या गल्लीत घेऊन गेली, तर येसला म्हणायचे अंदर दुकान घुस, मी बाहेर उभी राहायचे. सगळे कधी कधी बेवडे तिथून बाहेर निघले मला बघायचे, गपचूपणे निघून जायचं. त्याच्यात एखादा ओळखीचा निघाला तर काही जण पटकन आतमध्ये घुसून जायचे.
चार बेवडे इथं बाहेर उभे होते और 2-4 बेवड़े से बाहर खड़े थे, गलीच्या बाहेर. गली के बाहर. पण त्या बेवडी झाली कुणाली वाटते. मला पण असे बोलले. म्हणजे ते किसी दुकाने आने के लोग क्या बोलते हैं. मग तुझ्या दुकानात आल्यावर लोक काय म्हणतात. तर बायका पण जातात ना तिथे, बायका पण जातात. और स्त्रिया भी जाती थी उधर. तर ते दुकान जाने के बाद इधर तो बोलते दीदी आप ट्राई करो मेरा दुकान शिफ्ट हो जाए. आणि दीदी तुम्ही प्रार्थना करा माझं दुकान शिफ्ट व्हावं. थोड़े दिनों के बाद उसका दुकान सामने हो गया. आणि काही दिवसानंतर त्याचं दुकान समोर झालं. तो कहने का उद्देश्य प्रियो, आज हमारा परमेश्वर हमसे कहता है कि जब हमारा यीशु एक ऐसे हल को जोता गया, मेल मिलाप की जो सेवा कर रहा है उसके साथ हम भी वैसे ही सेवक बने जो यीशु के समान. आणि आपला येशू ख्रिस्त जो मेलमिलापाची सेवा करत आहे, मग त्याच्यासारखंच आपणही ती सेवा करावी मेलमिलापाची. हाँ वैसी सेवा करें तशी सेवा आपणही करावी. यीशु के जैसा. तो ही हम इस सेवा के साथ हल यानी यीशु परमेश्वर की जो बेटी है उसको हल लगाया जाएगा, हल जोता जाएगा, यानी उसको बीज जाएगा. क्योंकि हल क्यों लगाते हैं, नांगरणी का करतात शेतात, बी पेरायला. मग बी पेरणी काय होणार आहे, हा शेती करायला, पीक यायला. उपज आहे. पण तसंच आहे ना, येशू बरोबर जर आपण ही सेवेला राहिलं ना तर इथं पीक येईल, आमाप पीक येईल. यीशु के साथ अगर हम सेवा में रहेंगे ना तो बहुत उपज आएगी. खूप पीक येईल, बहुत उपज आएगी. खूप आत्मे येतील. बहुत आत्माएं आएंगी. किती कितने खूप. बहुत. बसायला जागा नसेल, बैठने की जगह कम पड़ेगी. मग तुम्हाला लोकांना उभं राहावं लागेल साईडला असं. तो आप लोगों को ऐसा साइड में खड़ा रहना पड़ेगा. आणि ते दुसरे नॅचरली सेवक लोक उभं राहणार ना. और नेचुरली सेवक लोग तो खड़े रहेंगे. नवीन जातात बसायला जागा नाही तर मग सेवक काय बसून राहणार का. और अगर बैठने के लिए जगह नहीं है तो फिर क्या सेवक बैठ कर रखेंगे. नहीं ठीक है. तुम्ही राहणार, तुमची जागा द्यायची और आपको उनको अपनी जगह देना है आणि तुम्ही उभं राहायचं. और आपको खड़ा रहना है. व्हॉलेंटियर. वॉलंटियर बोलते हैं. माझ्या जोडीला तुमचे पण पाय उभे राहिले काय होईल, मग माझ्या जोडीला तुमचे पण पाय उभे राहतील. मग तुम्ही काय काय कराल, जशी प्रार्थना संपली सेवा करून एक पण माझ्या समोर येणार नाही काय है ना. येशूच्या जोडीला ही जर तुम्ही सेवा कराल ना, मी तुम्हाला सांगते, निश्चय सांगते, इथं बसायला जागा, वचन प्रेरणाला जागा नसेल. जसं मला देवाने दाखवलंय की लोक काही दिवसात आठवलं खाली बसतील. बघा तुम्ही, हा बाहेरचा स्पीकर खाली ठेवावा लागेल और बाहर का स्पीकर नीचे रखना पड़ेगा. आणि वरचा आवाज खाली येण्यासाठी. ऊपर का आवाज नीचे आने के लिए. देव असा करेल. परमेश्वर ऐसा करेगा. म्हणून शायद देवाने शायद मीटिंग आता अचानक ठरवली. और इसलिए परमेश्वर ने अचानक ही मीटिंग ठहराई. मेल मिलापची सेवा. मेल मिलाप की सेवा आणि करनी. तुम्हाला येशूच्या बरोबर बैल म्हणून राहायचंय. और आपको यीशु के साथ बैल बोल कर रहना है ना. बैल किती राबतो और बैल कितना मेहनत करता है ना. कधी कुरकुरतो, कभी गुड़गुड़ाता है, लात मारतो मालकाला, लात मारता है मालिक को. दुसऱ्या बैलाला म्हणतो का हळू चाल. और दूसरे बैल को बोलता है कि धीरे चल. त्या बैलाबरोबर तो चांगला सेवा करतो. और बैल के साथ वो अच्छी तरीके से सेवा जेव्हा करता है. मालक सोडतो जब मालिक छोड़ता है तेव्हा तो खाली बसतो. तब वो नीचे बैठता है. नाही तर तसाच उभा. नहीं तो ऐसे ही मालक खड़ा रहता जेवतोय, है. मालिक खाना खा रहा है त्याच्यावर त्याच्या ह्याच्यावर गरज असतो और उसके ऊपर हली रहता है. आणि तो असाच तो खात असतो, उभ्या उभ्या खातो. और वो खड़े रहते हुए ही खाता है. जेव्हा संध्याकाळ होती तेव्हा त्याच्या मानेवरचा झू काढला. और जब शाम हो जाती है तो उसके जो बदन के ऊपर जो जुड़क है वो निकाल दिया जाता है. बैल त्यावर बसतो. तब बैल बैठता है. माहिती पडलं. असं आज देवाची इच्छा हीच आहे. और आज परमेश्वर की इच्छा यही है. ही सेवा कराल तर येशूच्या बरोबर नांगरणारा तुम्ही जोडलेले आहात. और ये सेवा अगर आप करोगे तो आप परमेश्वर के साथ हल में जोड़े रहेंगे. जर नाही ही केली अगर तुम्ही तुम्ही शैतानाच्या नांगरणाला तुम्ही जोडलेले आहात. अगर आपने ये सेवा नहीं की तो आप शैतान के साथ हल में जोड़े रहेंगे. म्हणून जोडा लोकांना. इसलिए लोगों को जोड़ो. लोकांना जोडा. लोगों को जोड़ो. जर कोण तुम्हाला असं बोलतंय कोई आपको ऐसा बोल रहा है की अरे कार्यकर्त्याने असं केलं, प्राजक्त दीदी ने ऐसा किया यांना असं नव्हतं माझ्याबरोबर करायचं, और ऐसा मेरे साथ नहीं करना तर चाहिए. त्या व्यक्तीला समजवा, उस व्यक्ति को समझाओ. मेल मिलाप करवा, मेल मिलाप कराओ. शांतीने राहा. शांति से रहो. प्राजक्त काय ती आनंदाने, कारण तिला काय माहिती समोरचा व्यक्ती माझ्या विरोधात नाराज असेल. और उनको क्या मालूम कि सामने वाला व्यक्ति मेरे विरुद्ध में नाराज नहीं. म्हणून तुम्हाला उपयोग केला की कोणत्या व्यक्ती नाराज आहे ते तुम्हाला कळण्यासाठी तर त्याच्यातला कडूपणा राग काढून समेट करवा. और आपको चुना है कि कौन सा व्यक्ति कौन से विषय में, तो आपके लोग उसका प्रभाव निकाल कर उसको आप मेल मिलाप की सेवा करने के लिए दो. म्हणून
एक मिलापाची सेवा करा. इसलिए मैं मिलाप की सेवा करूँ. फार गरजेचं आहे. बहुत जरूरी है. ही सेवा करा. और ये सेवा आप येशू करो. येईपर्यंत करा. यीशु आने तक ये करो. ही सेवा तुम्ही केली ना, और ये सेवा आपने की ना. येशूने ही सेवा केली यीशु ने सेवा की. आणि ही सेवा करून तो आज परमेश्वराच्या उजवीकडे बसला. और ये सेवा करते हुए परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है. तुम्ही सुद्धा जर ही सेवा करत असाल ना तर देवाच्या बाजूला असाल. आपने भी अगर ये सेवा की तो आप परमेश्वर की बाजू में रहेंगे. देवाच्या जवळ असाल. परमेश्वर की निकट रहोगे. कारण अशी सेवा करणाऱ्याला देव खूप प्रेम करतो. और ऐसी सेवा करने वाले से परमेश्वर बहुत प्यार करता है. आगीत मीठ टाकायचं, तेल टाकायचं काम करा. और आग में नमक मिर्च डालने का काम मत करो. परंतु काय करा, हे आग बुझवायची प्रयत्न करून शांती प्रस्थापित करा. और आग बुझाने का कोशिश करके शांति प्रस्तावित करो. ही देवाची इच्छा. ये परमेश्वर की इच्छा है. हालेलुया. हालेलुया. एकमेकांशी भांडू नका. एक दूसरे के साथ झगड़ा मत करो. एकमेकांबरोबर कुरकुर करणं, चिडचिड करणं करू नका. और एक दूसरे के साथ कुड़कुड़ाना ये सब मत करो. दोष लावू नका. दोष मत करना. मलाच काय हे काम दिलं, मुझे ये काम असं कैसे बोलू दिया? नका. ऐसा मत आता बोलो. जसं सियोनमध्ये पण पाहायला गेलं तर त्या घरामध्ये काही रूल्स आहेत. जसे त्या घरामध्ये काही नियम ठेवलेले आहेत. और देखा गया तो उस घर में कुछ नियम रखे गए हैं. जसं तिथे जो बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये सगळ्यांना पाठवत नाही. और उस बेडरूम में सब लोगों को नहीं तुम्ही भेजते. सगळे सेवक आहे. और आप सब सेवक हैं. पण प्रत्येक मंडळीला काही नियम्स असतात, रूल्स असतात, पर हर कलिसिया को कुछ नियम होते काही हैं. प्रायव्हसी असतात, कुछ प्राइवेसी काही होती है. गोष्टी असतात. कुछ बातें होती तो हैं. एक नियम ठेवलाय की त्या बेडरूममध्ये कुणी नाही जाणार. तो नियम लगाए कि उस बिल्डिंग में किसी ने नहीं जो जाना. शनिवारी आणि रविवारी इथे राहतो, सेवा करतो, तेच ते बेडरूममध्ये जातात. और जो शनिवार को वहाँ पर रहते वही लोग वहाँ पर जाते हैं. नाहीतर त्या बेडरूममध्ये कुणी नाही जात. नहीं तो उस बेडरूम में कोई नहीं मग जाता. आम्ही सेवक नाही का? तो हम सेवक नहीं है क्या? किती वर्षापासून मी जाते. और कितने सालों से ये जा रही है. बघ ना, आपल्याला पाठवलं म्हणे. और एक हमें नहीं भेजते. बघितलं किती चालतं. आम्हाला सेवकच समजत नाही. असं नसतं ते. और ऐसा नहीं होता वो. हे प्रत्येकासाठी म्हणजे तो एक रूल आहे. और वो एक रूल है. बघा तुम्ही येता, मी तुम्हाला सर्वांना इथं बसवते, सगळ्यांना घरात घेते, घरात म्हणजे अंगणात घेते. और मैं सबको यहाँ पर लेती हूँ. पण आमचे काही रूल्स आहेत. पर हमारे कुछ रूल्स हैं. जसं त्यांचे रूल आहे. आम्ही घरात आता ते कसं घरात का घेते. और वो घर में नहीं लेते. ते म्हणतात प्रायव्हसी असणं गरजेचं आहे. और वो बोलते प्राइवेसी होना जरूरी है. प्रत्येक घराला प्रायव्हसी असते, त्यांच्या घरालाही प्रायव्हसी असतात. और हर एक घर को प्राइवेसी होती है तो हमारे घर को भी प्राइवेसी होना म्हणजे चाहिए. घरात माणूस आपण आपल्या घरामध्ये प्रायव्हसीला काय म्हणतात मराठीत? खाजगी म्हणजे त्या काही गोष्टी जिथं सगळे येऊ शकत नाही, जिथं आम्हीच वावरू शकतो अशी जागा. और जहाँ पर सब लोग नहीं आ सकते पर जहाँ पर हम लोग भी घूम सकते हैं ऐसी जगह. खाजगी जागा त्याला म्हणतात ना. आता बघा DYSP एक त्याच्या खाजगी केबिनमध्ये असतात. सगळे जातात का? पोलीस स्टेशनमध्ये कधी गेलात तर पहिलं पोलीस स्टेशनमध्ये गेलं आतमध्येच एक काउंटर असतं. तिथे म्हणतात काय झालं मॅडम, कशाला आलात? तिथं नाही, मला DYSPला भेटायचं. जाऊन देतात का? नाही. पहिले इथं बोल, काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, परमिशन आहे का, अपॉइंटमेंट आहे का, हे सर्व विचारा. खरंच खूप गरजेचं आहे का? तर खाजगी त्यांच्या DYSPच्या ऑफिसमध्ये जायला देतात. असे हे रूल्स असतात प्रत्येक गोष्टीला. तसंच सियोनला पण काही रूल्स त्यांनी मंडळींच्या प्रेषितांनी ठेवले. तो ऐसे सियोन के लिए कुछ रूल नियम जो चर्च के जो प्रेरित उन्होंने रखे हैं. और अगर उसमें अगर किसी को भी बोला अभी वो रूम में तो नहीं है, लेकिन अंदर सियोन में जो दूसरा अंदर जो रूम है उधर कर सकते हैं, लेकिन जो बेडरूम है वहाँ पर नहीं. कारण मी म्हटलं ना, वो ती जागा खाजगी जागा आहे. और वो जगह जो है वो खास प्रायव्हसी आहे. प्राइवेसी की जगह है. तर म्हणून त्या जागेत फक्त जे 3 सेवा आहेत. आता मिळाल 3 सेवक आहेत. आता 1, 2, 3 हे शनिवारी राहतात. और एक दो तीन ही शनिवार को रहते हैं. त्यांना ते जागेत आपलं सामान, काही कपडे किंवा काही ते तिथे ठेवतात. और उनको वो अपना कपड़ा और जो कुछ सामने वहाँ पर रखते आणि हैं. काही गोष्टी पण असतात आमच्या तिथे, बऱ्याच काही गोष्टी त्या पण आम्ही तिथे ठेवलेल्या आहेत. और हमारी बहुत सारी जो बातें वो हमने वहाँ पर याचा रखी अर्थ हैं. असा नाही की तुम्ही चोर आहात, और इसका अर्थ ऐसे नहीं कि आप चोर तुम्ही हैं, काहीतरी कराल, आप कुछ तो पण करोगे. हे प्रायव्हसी म्हणतात. और वो प्राइवेसी बोला है. मग त्याच्यावरून चिडू नका, और उसके ऊपर आप चिड़ो राग होऊ नका, गुस्सा मत करो. वादविवाद करू नका, वाद विवाद मत करो. मेलमिलाप करू नका. मेल मिलाप मला मत करा. करो. मुझे क्यों नहीं. एक दिवस देवाने जर तुम्हाला निवडलं, ते दिवस काही सेवेला देव तुम्हाला निवडेल. और एक दिन परमेश्वर ने उन लोगों को सेवा के लिए चुना, एक दिन आपको भी परमेश्वर सेवा के लिए चुनेगा. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आहे. प्रत्येक गोष्टीला त्या वेळेला देव नक्की करेल. और हर एक बात को एक समय और समय पर परमेश्वर जरूर करेगा. तोपर्यंत वाट बघा. तब तक आप राह देखिए. धीर धरा.
धीरज रखो, ही देवाची इच्छा ये परमेश्वर की इच्छा है। भांडू नका. पर झगड़ा मत करो, मेल मिलाप ठेवा. मेल मिलाप रखो छोट्या छोट्या शुल्लक गोष्टीवरून मतभेद आपापसात ठेवू नका. और छोटी छोटी बातों में मतभेद आपस में मत रखो, ही देवाची इच्छा. ये परमेश्वर की इच्छा है। तर पहिली सेवा प्रेमाने करा. पहली सेवा प्यार से करो, दुसरं मेल मिलापची सेवा. दूसरा मेल मिलाप की सेवा। प्रेम ठेवा स्वतःमध्ये. प्यार रखो एक दूसरे में, एकमेकांसाठी. एक दूसरे के जेव्हा लिए, तुम्ही देवाला करू शकता. तब आप परमेश्वर को कर जर सकते हैं। तुमचं एकमेकांबरोबर समेट आहे अगर आपका एक दूसरे के साथ मेल मिलाप है तर देवाबरोबर आहे. तो परमेश्वर के साथ भी है, तुम्ही सगळ्यांकडून तुमचं नातं चांगलं आहे और सबके साथ आपका रिश्ता अच्छा आणि है, देवाबरोबर तुमचं चांगलं आहे. मतलब परमेश्वर के साथ भी आपका रिश्ता अच्छा है। सगळ्यांबरोबर नातं चांगलं आहे. सब लोगों के साथ रिश्ता अच्छा रखो। असं नाही करायचं. एकाबरोबर चांगलं आणि एकाबरोबर वाईट तसं नाही असं करायचं. और एक के साथ अच्छा सबके साथ बुरा, ऐसा मत करो। काही गोष्ट वेदीच्या सेवेची आहे. रही बात वेदी की सेवा की, वेदीची सेवा देव निवडतो. और वेदी की सेवा परमेश्वर चुनता है, देव नियुक्त करतो. परमेश्वर नियुक्त करता देव है, सांगतो. परमेश्वर बताता है, देव देतो. परमेश्वर देता है। देव घेतल्यानंतर जेव्हा देवाकडून एखादं कन्फर्मेशन झालं जब परमेश्वर से अगर कंफर्मेशन हो गया मग त्याला कुणी अडवू शकत. तो उसे कोई भी हटा नहीं सकता। वेदीच्या सेवेला, सुसमाचारच्या सेवेला मंडळीचे जे ट्रस्टी असतात, जे आम्ही लोक बसून देवाच्या समोर डिस्कशन करतो, त्याच्यानंतर डिसिजन घेतला जातो. और वेदी की सेवा के लिए, सुसमाचार की सेवा के लिए हम लोग बैठकर पहले डिसीजन देते हैं, बाद में फिर उनको सेवा में बताते हैं। त्याच्यासाठी कसं आम्ही देवाकडून ते मार्गदर्शन घेतो. हम परमेश्वर से मार्गदर्शन देते हैं पुढे ही गोष्ट कशी होईल, कि आगे बातें कैसी सेवा होगी, कशी होईल, सेवा कैसी होगी, बरोबर आहे वो का, व्यक्ति बराबर तुला है, पाणी तर प्यावं नाही लागणार ना. और आगे चलने में पानी तो पीना या नहीं सगळ्या पड़ेगा। गोष्टी आम्ही देवाला विचारतो. ये सारी बातें हम परमेश्वर डिस्कशन से होतं. डिस्कशन होता है, त्याच्याबद्दल वादविवाद चर्चा होते. और उसके ऊपर वाद विवाद चर्चा होती है, नंतर मग डिसिजन घेतला. बाद में डिसीजन लिया जाता है। माहिती पडलं. म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, सगळ्यांची इच्छा असते की वेदीची सेवा करावी. और सबकी इच्छा रहती है वेदी की सेवा करें, देव ज्याला निवडतो त्याला देव वेदीची सेवा देतो. और परमेश्वर जिसे चुनता है उसे वेदी की सेवा मिलती है। त्यासाठी देवाच्या नजरेत बना आणि देव सांगितलं पाहिजे त्यासाठी वेळ बघा, वाल बघा. और इसके लिए परमेश्वर की नज़र में आप बनो, और परमेश्वर देगा तो फिर आप राह देते। मेन प्रॉब्लेम काय होतो, एकदा वेदीच्या सेवेला आले ना की सगळ्यांचे मग स्वभाव बदली होऊन जातात. और एक बार अगर वेदी की सेवा के लिए आगे तो सबके स्वभाव चेंज हो जाते हैं, बदली लागतात. और बदलने लगता अहंकार है, होतो. अहंकार होता है, घमंड होता है, मग खाली बसायला मग त्रास होतो. फिर नीचे बैठने के लिए तकलीफ होती है, मग त्याच्यामुळे हे नकोच. तो उसके लिए ये नहीं चाहिए। सगळे आपण जेवढं नम्र होऊ, शांत राहू तेवढं बरं. और जितना हम नम्र रहेंगे, शांत रहेंगे, उतना अच्छा है। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जी सेवा आहे ती सगळी देवाची सेवा आहे. और जो सेवा हो सब परमेश्वर की सेवा है, देव फायनल डिसिजन घेतो. परमेश्वर फाइनल डिसीजन लेते हैं, देवाच्या हातात असतं सर्व फायनल डिसिजन. परमेश्वर के हाथ में रहता है सब फाइनल आम्ही डिसीजन, ज्यांच्या हाताचे कटपुतले तो सांगतो, चालवतो, आम्ही करतो. और हम उसके हाथ की कठपुतली, वो हमें बताता है, हम वैसा करते हैं। सर्व डिसिजन सारा डिसीजन बरं. ऊपर से आता है, तिथून मग तुमचे जे ब्रदर आहेत ते, और वहाँ से फिर आपके जो ब्रदर है वो, तुमच्या ब्रदरांकडून मी, और हमारे ब्रदर से फिर दीदी, माझ्याकडून फिर दीदी के ऊपर से नरेश, असं करून मग रूपा, असं करून जातात. और इस तरीके से फिर हो जाता है। नाहीतर मग मी वेगळं सांगते, असं नाही, असं नाही, असं नाही. हे चर्च चालवताना असं हे सर्व सेवेचे प्रकार आहेत. और चर्च चलाते समय ये सारी सेवा के प्रकार हैं, सेवा करताना सुवार्तिक सेवा हीच फक्त नसते सेवा. और सेवा करते समय सिर्फ सुसमाचार की सेवा, ये सिर्फ सेवा नहीं रहती, आणि कधी कधी देव सुवार्तेला निवडतो. और कभी कभी परमेश्वर सुसमाचार की सेवा के लिए चुनता है। त्याचा अर्थ असा नाही की फक्त रजनीबरोबर जायचं आणि गावात सुवार्ता सांगायची. असं पण असतं की जसं आता अशोक भाऊ एका एका गावात जातात, जमुनाताई ट्रेनमध्ये सांगतात, आजूबाजूवाल्यांना सांगतात. त्या तशा सुवार्तिकच आहे, त्या सुवार्तेला गावे गावे जायचं. पण अजूनही त्यांनी ती सेवा सोडली नाही. त्यांना जिथे लोक भेटतील तिथं ते सांगतात. तसं पाहायला गेलं तर ही सेवा सगळ्यांना देते, और देखा गया है सबको ये सेवा मिली, पण मोजक्यांनाच निवडलं जातं. पर थोड़े लोगों को ही चुना जाता है, हे नेहमी लक्षात. ये हमेशा याद रखो। म्हणून जर देव एखादा तुम्हाला सांगतो की मी तुझ्या मुखाच्या द्वारे सुवार्ता देईल, तर होऊ शकतं की गावागावात, घराघरामध्ये, तुमच्या उठण्यात, तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या शेजाऱ्यांमध्ये, तुमच्या ट्रेनमध्ये, येणार जात्यामध्ये तुम्ही देऊ शकता.
और जब आपको बोल करते हैं कि सुसमाचार की आपको सेवा मिलेगी, तब हो सकता है कि आपके ट्रेन में या फिर जहाँ अड़ोस पड़ोस में आपके गाँव में आप सुसमाचार दे सकते हैं। आणि जर मंडळीच्या द्वारे निवडलेले ते पण होईल, ते वेळ दिवस तेही करेल. और कलीसिया के द्वारा चुना है तो परमेश्वर वो भी एक दिन करेगा। सेवा खूप प्रकारची. सेवा बहुत सारे प्रकार की येशूच्या है। काळात, येशूच्या काळामध्ये जेवणाची सेवा होती, यीशु के काल में खाना खाने की सेवा सुवार्तेची थी, सेवा होती, सुसमाचार की सेवा घराघरात थी, जाऊन प्रार्थना होत होती. घर घर में जाकर प्रार्थना होती तर थी तशामध्ये सगळे जायचे आणि त्याला मदत करायचे. और उसमें सब लोग जाते थे और मदद करते थे। येशू पण घराघरात जायचा ना, यीशु भी घर घर में जाता था, तेव्हा तर येशू प्रचार करायचा. तब तो यीशु प्रचार करता पण था ही सेवा नंतर त्याच्या प्रेषितांनी चालू केली. और वो सेवा बाद में उसके शिष्यों ने चालू की घराघरात प्रार्थना होऊ लागली. और घर घर में प्रार्थना होने काही लगी। लोक महिन्यातून किंवा 2 महिन्यातून 6 महिन्यातून आपल्या घरात प्रार्थनेला बोलवायचे. और कुछ लोग महीने में 6 महीने से अपने घर में प्रार्थना के लिए ही पण बुलाते एक हैं। सेवा आहे. ये भी एक सेवा है। तुमच्या घरात जेव्हा तुम्ही प्रार्थनेला ठेवता, त्यांना बोलवता, बसवता, त्यांचा आदर तिथ्य करता, ही पण एक सेवा आहे. और आप लोगों को अपने घर में बुलाते, उनका अतिथि सत्कार करते, वो भी एक सेवा है। तुमच्या घरातील तुम्ही लोकांना पाहुणचार करता, और आपके घर के लोगों में लोग जो आते हैं उनकी आप पहुंचाई करते ही हैं, सेवा आहे. ये सेवा है। तुम्ही कधी कुणाला तरी पैशाची मदत केली आहे और ना? आपने किसी को पैसों की मदद कभी की है ना? म्हणजे 10 रुपये का असेना पण दिली आहे ना? और दूसरे रिक्षाचं भाडं भरलंय ना? रिक्शा का भाड़ा भरा है ना? गरजू व्यक्तीला मदत केली आहे, और जरूरत ही पण एक सेवा आहे. वो भी एक सेवा है। ही एक सेवा आहे. एक सेवा है, ही पण एक सेवा आहे. ये भी एक सेवा है। जेव्हा तुम्ही हाऊचर्समध्ये बिस्किट घेऊन जाता, ही एक सेवा आहे. जब हाउसेस में बिस्किट लेकर जाते हैं, ये भी सेवा है। जर एखादी व्यक्ती त्या व्यक्तीने केलं नसेल आणि त्याच्याबद्दल बोलतात, ते चुकीचं आहे. ते चूक आहे. कोणती व्यक्ती हे चूक आहे. हे चूक आहे. त्यांचं म्हणणं असेल की दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय चुकीचा संशय ही व्यक्ती सुद्धा असते तिनेच केला पुरुषाला पण नाही शोभत, बाईलाही नाही शोभत. पुरुषाने पण नाही कोणावर डाऊट करायचा आणि जी गोष्ट नसेल ती अफवा पसरवू नये. वाद आता आपण कोणती सेवा बघतोय? मेलमिलापची सेवा. और हम कौन सी सेवा देख रहे हैं? नहीं मिलाती जेव्हा सेवा। आपण काही माहीतच नाही आणि त्याच्याबद्दल आपण गोघाटा करतो, एकमेकांना पसरवतो, एकमेकांना सांगतो, हे चूक आहे. और ही हमें मेलमिलापची सेवा नाही. और हमें कुछ मालूम ही नहीं है, पर हम जो एक दूसरे के बारे में किसी को बता रहे हैं, बात को फैला रहे हैं, तो ये मेल मिलाप की सेवा नहीं ही है। मेलमिलापची सेवा नाही. वो मेल मिलाप की सेवा नहीं हे है। खूप मोठं पाप आहे. म्हणून तुम्ही म्हणता ना, जो असं काम करतो इसलिए मैं कहा जो कोई ऐसा काम तो करता है, येशूबरोबर जुंपला नाहीये, वो यीशु के साथ जुड़ा हुआ नहीं है, शैतानाबरोबर आहे. शैतान के साथ है। शैतान एक बैल आहे, त्या बैलाबरोबर तो नांगरणीला जुंपलेला आहे. और शैतान एक बैल है और उसके साथ वो जुड़ा गया है। हे बी केअरफुल. इसे बहुत कुणाबद्दल मी ध्यान तुम्हाला सांगते ना, काय गरज आहे कुणाबद्दल बोलायची? और क्या जरूरत है दूसरे के बारे में बात करने तुम्ही की? कोण होता? और आप होते कौन हैं? एकमेकांबद्दल मेन बोलूच नका. और एक दूसरे के बारे में मेन बातें मत करो, बोलूच नका. बोलो ही मत, कुणालाच बोलू नका. किसी को भी मत बोलो। तुमचा खरा मित्र असो, खोटारडा मित्र असो. और आपका सच्चा मित्र हो, झूठा मित्र हो। हा नाही तर काय, खरा मित्र पण धोका देतो, खोटा मित्र पण धोका और देतो. सच्चा मित्र भी धोखा देता है और झूठा मित्र भी धोखा देता तुम्ही है। किती लपवण्याचा प्रयत्न केला ते सांगणारच कुणाला तरी. और आपने कितना भी छुपाने की कोशिश की, वो बताएंगे ही तर नहीं। म्हणून जपा. ऐसे मेल मिलापची सेवा करा. मेल मिलाप की सेवा करो। अभी देखो, अभी आप लोग अगर एक दूसरे के बारे में घर पे भी बात कर रहे हो, अगर आपके बच्चे लोग ने बात सुन लिया तो आपके बच्चे से भी वो बात पसंद है, तो वो भी आप लोगों को प्रिकॉशन लेना चाहिए कि आप किसके सामने बोल रहे हो, आपके बच्चे कैसे, आप विश्वास रखते हो। पर कुछ बातें ऐसे हैं जो आपके बच्चों के द्वारा फैलाया। सिंधूची तुम्हाला कोणी मला आनंदाने असं सांगितलं, तर आता मी माझं कन्फेशन केलं, मी सांगितलं मी जे त्याला विचारलं. तर आपल्याला तुमच्या मुलाकडून त्यांच्याकडून त्यांच्या घरात अशी बातचीत झाली, ती मला कळाली, मी काढून घेतली किंवा मी विचारली किंवा त्याने सांगितली. पण मी पण तर माझं कर्तव्य काय, मी एक सेवक होण्याच्या नात्याने आपण पसरवू नये. त्यामुळे घरात ज्या गोष्टी बोलल्या गेल्या ते तर चुकीच्या आहेत, पण ज्याने या गोष्टी पसरवतो तो पण चुकीचा. बरोबर आहे. भले तो सेवक बोलला, सेवकाचं घर होतं, त्याने खरंच बोलला असेल, पण तू ऐकलं, तुम्ही कळालं, तुमच्या कानावर आलं, तुम्ही का सांगितलं दुसऱ्यांना?
आणि मी तुम्हाला सांगते, कोणीही इथं चर्चमध्ये गुप्त गोष्टी ठेवत नाही. तुम्ही किती चांगलं म्हणत असाल की ही बाई चांगली आहे, ही फॅमिली चांगली आहे, नाही, कुणाच्याच पोटात राहत नाही गोष्ट. ते तोंडातून निघतंच. कारण का, प्रत्येक व्यक्ती असं विश्वास होतो, ही विश्वासी, ही विश्वासी, ही विश्वासी, ही विश्वासी, तर आपण यांना सांगितलं आणि सांगतात. पण हे चुकीचं आहे. तुम्हाला खरं म्हटलं ना, एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणं पण अधिकार नाही. आणि अश्विनी समजा प्राजक्ताबद्दल बोलते, किती वेळा जेवण दिलं प्राजक्ताला, किती पैसे दिले प्राजक्ताला, काय दिलं? मग आपल्या घरात आपण त्यांचं लाईटीचं बिल भरत नाही, पाण्याचं बिल भरत नाही, त्यांचे कपडे धुले धुत नाही, काय करत नाही, मग आपण काय अधिकारी होतो त्या व्यक्तीबद्दल बोलायला? त्या व्यक्तीबद्दल बोलायचं आणि त्याचं नाव बदनाम करायचं. आपण सेवक आहोत ना, आपण काय करायचे? जोडायचं काम करायचं, तोडायचं काम नाही करायचं, बदनामी नाही करायची, जोडायचं काम करायचं, मिळून जुळून राहायचं, संगती राहायचं. राहिली गोष्ट, माझ्याबद्दल तर बरेच लोक आपापसात एकमेकांमध्ये घरात, शाळेत किती घरात बोलत असते, पण मी नाही माहीत करत. मला जरी कळालं, कुठून कळालं, मी नाही बोलत. मी मध्ये भाजी आणायला गेलेली, ती परत एक बाई मला भेटली, ती मला म्हणाली, अहो तुमच्याबद्दल ना ही बाई तुझ्याशी बोलली ना, मला बोलली का मी कशी आहे, तिच्यात गट्स नाही आहे माझ्याशी बोलायला समोर की दीदी तुम्ही अशा आहात, म्हणून ती तुला बोलली. तू ऐकून घेतलं ना, तू ऐकून घेतलं ना, मग मला काय सांगते, तू ऐकून घे ना, तू पण तर चुकली ती. मग आता ऐकून घेतलं माझ्या होती का, तुझं काम कर, माझं दुसरं सांगता तुझं बोलायचं हे सोडून दे. नाही मग तुम्ही प्रेयर करा ना, असं म्हणजे मी कशाला प्रार्थना करू? ती तुझ्याशी बोलते, ती तुझ्यासोबत माझी घाण बघते, तू प्रार्थना कर, मी कशाला प्रार्थना करू? तुम्हाला काय ना अर्थ हे नेहमी लक्षात ठेवा. तिथलं तिथं थांबवायचं. ऐकण्याचं काम, घाण बघते म्हणून ऐकण्याचं काम तिथंच आहे, हे करा. म्हणून सांगण्याचा उद्देश काय आहे? आपण सेवक आहोत, आपण जपा, कुणाचं बाकी फैलवू नका, चांगलं नाही. मेन मिलापाची सेवा देखील जोडा. जर समजा कोण काही बोलत असेल तर म्हणा, जाऊन द्या ना, सोडून दे, तू मोठं मन ठेव, तू बडा छोड़ दो, क्या छोटी छोटी बातों को, ये छोटी है, ठीक है, ये बड़ी बात होगी, जान दो, प्रभु के जैसा बनो, तुम प्रभु के जैसा दिल रखो, आपको बोलूं देना. तो लोग जब आपस में बातचीत, पहली बात तो मैं आपको बताती हूँ, जिसको मजाक जमता है, हजम होता है, उसी के साथ करो. जिसको मजाक ही नहीं समझता है, हंसी मजाक ही नहीं समझता है, तो उसके साथ मजाक मत करो. क्यों? क्योंकि हम कभी कभी मजाकी तौर से आपस में कभी कभी एक दूसरे के साथ मजाक करते हैं. तो जैसे उसने बताया कि वो ईश्वर से करती, तो ईश्वर की भी ड्यूटी है कि जब वो मजाक ईश्वर का करती तो ईश्वर ने सहना चाहिए, उसका डबल मीनिंग करके उससे में आकर भूलना नहीं चाहिए, ये नहीं करना चाहिए, मालूम है? तो ये याद रखो. आज ये बात भी है, सेवकों में ऐसा होता है, जब आपस में आप लोग मजाक करते हो, एक दूसरे का मजाक करते, एक दूसरे के साथ बात करते हो, ठट्टा करते हो, तो सहने की भी आदत रखो. आप जब सामने वाले से अपेक्षा करते हो मजाक सहे, तो उसने किया तो उन्होंने आपने भी सहना चाहिए. सचे, अगर मैं मेगा का मजाक कर रही हूँ, काय आता तर गाया, ती माझा मस्करी करते, तर मग मी तिची मस्करी करताना ती सहन केलं पाहिजे. हां असंच आहे, तुम्ही तसंच आहे, तसंच आहे, तसं नाही केलं पाहिजे. जेव्हा ती माझी मस्करी उडवते तर मी सहन करते, मस्करी देते, तर मी पण तिची मस्करी करताना काय थंडात डोळ्या कळल्या तर मस्करी येते. आपण पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पटकन राहू नका, पटकन चिडू नका. पण सेवक आहोत, सहन करा. जिथं प्रेम आहे तिथे सहनशीलता. कधी कधी तुम्हाला असं वाटेल, आता जसं एस्तर तिची मस्करी करते, पाहायला गेलं तर ती मोठी आहे ना, मोठी आहे, पण आता तिने स्वतः परमिशन दिलं मस्करी करायची म्हणून एस्टरने केली ना. पण तिने जर परमिशन दिलं नसतं तर मग तिने केली नसती. हा पण एक मुद्दा ठेवा, लक्षात ठेवा. येशू ख्रिस्त
13व्या अध्यायामध्ये यमुनाच्या 13व्या अध्यायात पाय धुवायला गेला सगळ्यांचा, है ना. त्याने अनुमती घेतली, जबरदस्ती नाही केली. त्या शिष्याने पाय धुवायला गेले, फक्त पेत्र अडवलं. पण जेव्हा पेत्राला कळालं की गुन्ह्याच्या विधीच्या द्वारे काय होतंय, काय केलं तर म्हणजे येशूने प्रेमाने पाय धुतले आणि त्यांनी अनुमती दिली आपले पाय धुण्याची, है ना. येशूच्या समोर अनुमती दिली. पण तसंच आहे ना, तुम्हाला काही गोष्टी आवडत नाही तर तुम्ही पहिलंच बोला, अनुमती नंतर हे नको बोला, मला मस्त आवडत. जसं मी लोकांना सांगते, मला वेगवेगळ्या करू नका, मला आवडत नाही, मला चीड येते आणि खरंच मी रागवते. रागात काही अपशब्द निघतो म्हणून ते बोलून ठेवते, मला वेगवेगळ्या करू नका. मी त्यांना बोलते, पायाला किती खाल्लं मला नाही बोलू द्यायचं, फक्त इथंच थोडं बोलू द्यायला. तर मग तुम्ही जोशाला पाहिजे होते, जोशाला नाही करणार हे करणार, त्यालाही येतं असं नाही, त्यालाही येतात. उसके बाद एक बात भी है कि अगर हम लोग सेवा, जैसा तुमने पहले बताया, विधि का सेवा और सुसमाचार करते हैं, प्रभु नियुक्त करता है और सेवक बैटरी पे हो गया. कुछ बातों के लिए, जैसे वचन के बारे में या कुछ बातों के लिए आप मार्गदर्शन कर सकते हैं, लेकिन जब रही बात सेवा की जब निकलती है ना, सेवा के विषय में इसको लो उसको लो, ये अच्छा है वो अच्छा है, हम सुन लेते हैं लेकिन वहाँ तक हाथ नहीं लगाते. तब ना जिसका जो काम है उसको ही करने दो, जिसका जो काम है, जैसे वो काम ब्रदर का है, वो ब्रदर को ही करने दो. वो मुझे जब पूछते हैं ना, तब मैं उनको बोलती हूँ हाँ ये अच्छी है, ये अच्छा है, ये अच्छा है, ये अच्छा है. मैं खुद से जाके नहीं बोलती हाँ बड़ी अच्छी सी ठीक है, हाँ बहुत अच्छी है, ऐसा नहीं, खुद से नहीं बोलती. हाँ, सुसमाचार का सारा रिपोर्ट मैं देती हूँ, जो वो मुझे देती है मैं उनको देती हूँ. ये उनको नहीं देते, वो मुझे देते हैं, मैं उनको देती हूँ. मैं बताती आज इधर इस गाँव में गए, इधर गए, ऐसा किया ऐसा किया ऐसा किया ऐसा किया, आज इतने लोगों ने सुसमाचार करा, इतने ने ग्रहण किया, ऐसा होती और धन्यवाद देते, हम भी प्रार्थना करते और यीशु को हाथों में देते, दोनों को ब्लेस करते, जितने सेवक में उनको ब्लेस करते. तो मैं भी उनके कामों में दखलंदाजी नहीं करती. अगर मैं कुछ अपनी मर्जी से करती तो मुझे बोलते बनी वो मेरा काम है, तुम्हारा काम नहीं. तो डरते मैंने मैं कुछ भी इसमें हाथ नहीं डाला. इसलिए वैसे ही जिसका जो काम है वही काम करो, ओवर उसे बढ़कर जाने की कोशिश नहीं करो. तो क्या रहेगा, प्यार रहेगा, झगड़ा नहीं रहेगा, मतभेद नहीं होगा, दरबंदी नहीं रहेगा, फूट नहीं रहेगा. मैंने बोला था सुना क्यों नहीं, मैंने किया तो बोला क्यों नहीं, सुना नहीं, ऐसा होता है. अभी जैसे संडे के दिन बहुत से लोग प्रार्थनाएं की विनती देते हैं. संडे को इतनी लंबी प्रार्थना नहीं कर सकते, इतने लोगों के लिए प्रेयर नहीं कर सकते, तो वो शब्बात है. शुक्रवार को बड़ी लंबी लिस्ट आने तो हम कर लेंगे प्रेयर, एक एक के अलग अलग तरीके से करेंगे, लेकिन संडे के दिन नहीं कर सकते क्योंकि टाइम का लिमिट होता है. उसमें गवाही भी बतानी होती है. कुछ गवाहियाँ ऐसी होती है जो हम पढ़ते हैं, उसमें से कुछ टूट करके बताते हैं. अभी जैसे मुझे भी बताया गया है कुछ गवाहियों, मैं बताती हूँ, मुझे कुछ बताया गया है, इन गवाहियों को तेरे मुँह से निकलना नहीं चाहिए, तो मैं उन गवाहियों को नहीं पढ़ती, नहीं देती, धन्यवाद देकर बैठा लेती उनको. तो वो लोग आगे मुझे बोलते आपने ये बाकी क्यों नहीं बोला, ये क्यों नहीं बोला. लेकिन मुझे भी तो रिस्ट्रिक्शंस है ना कि ऐसी गवाहियाँ तुम नहीं बोलना है. ऐसे जैसे किसी ने लिखा रहता है कि आज मुझे ज़मीन का पैसा मिला, मैं नहीं बोलती हूँ. क्यों नहीं बोलती, क्योंकि मुझे रिस्ट्रिक्शंस दिए गए हैं. मुझे भी आज्ञा ऊपर से आई है, आज के बाद गवाही देते समय किसी की भी नहीं बोलना. मुझे सोना चांदी मिला वो भी गवाही नहीं बोलना, तो मैं नहीं बोलती हूँ, छोड़ दिया. क्यों, क्योंकि उनसे रिस्ट्रिक्शन से मुझे भी ऊपर से आज्ञा मिली है कि ये गवाहियों में नहीं बोलना है. लोगों में मिसअंडरस्टैंडिंग होगी, आने मांगने वाले के पास जाएंगे, अरे तुम सोनी चीज सांगले बनवले 1000 दे प्लीज, फिर 50,000चे कानातले होते 1000 देऊन प्लीज, देना लाईटचं बिल आला है, गैस करो गैस बनायचं है. इस रीति से, इसी कारण से हमको ऊपर से आप ऐसे सोचते हैं, ब्रदर भी देखते हैं ना सब, वो भी सुनते हैं, इसलिए वो मुझे बोलते हैं नहीं ऐसा नहीं होना, आज के बाद ऐसी गवाही नहीं होना चाहिए. तो हम भी आदमी रहते हैं, हमें भी कुछ रिस्ट्रिक्शंस दिए रहते हैं, हमें भी कुछ बताया रहता है
इतने समय में ये सब में होना चाहिए, ये आना चाहिए, इस पर तो अभी बीच में बहुत सारी बातों में मेरे बारे में कुछ बताया गया तो मैंने वो बातों को डिलीट किया, मेरे इसमें से टीचिंग में मैंने कट किया। जब मुझे कुछ भी बताया जाता है ऊपर से, चाहे मुझे जब बताते हैं ये तुम नहीं करना, ये नहीं बोलना, मैं नहीं बताती, क्योंकि वो भी मुझ मेरे वचन को पढ़ते हैं, सुनते हैं, कुछ बातें खत्म की तो वो बताते हैं, मुझे समझाते ऐसा नहीं होना चाहिए तुमसे, तो वो गलत नहीं, वो अथॉरिटी जिसकी होती है उसी को पकड़नी है। बाकी रही बात सेवा के लिए, आपको जो सेवा दी वो सेवा कौन से मन से हो, खास करके मेरे मिला आज के बाद आप में से किसी का भी एक भी बात सरिता ने ऐसा किया, ये वो उधर गई, ये इधर गई, ये ऐसा, कुछ मत बोलो। कुछ दिखता है प्रार्थना प्रभु से प्रेयर, इसका उसका इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, मत बोलो। मैंने आपको इसलिए मैंने बोला था कि अश्विनी प्राजक्ता के बारे में बोलने के लिए अश्विनी ने कितना बार खाना उसको दिया, उसको कितना संभाला, कुछ हम लोग किया एक दूसरे के लिए नहीं ना, अब एक दूसरे के लिए कुछ भी नहीं किए ना, सब अपना अपना घर का खाए ना, माँ बाप का नहीं, तो फिर सिर्फ माँ बाप ही बोल सकते हैं, सही है। प्राजक्ता के बारे में सिर्फ उसके पिताजी ही बोल सकते हैं। प्राजक्ता असं नाही, हे वर्ष करायला काय केलं, जे वडील मला येऊन बोलू शकतात, प्राजक्ताने असं केलं, असं केलं, असं केलं, पण अश्विनी येऊन मला नाही बोलू शकत, प्राजक्ताने असं केलं, असं केलं, असं केलं। मालूम हुआ? आपको समझ में आया? इसलिए बी केयरफुल इस विषय पर, सबके साथ मिलजुल कर रहो, झगड़ा मत करो, सेवकों को शोभा नहीं देता। मुँह ही है जो इंसान नजदीक आते हैं, हमारा मुँह ही है जो इंसान दूर जाते हैं। हमारे बोली से ही नजदीक आएंगे, बोली से ही दूर जाएंगे। भले बोलते समय हमारा सामने वाले को कोई उद्देश्य बुरा नहीं रहता है, गलत उद्देश्य नहीं रहता है, लेकिन कभी कभी सामने वाले को हर्ट हो जाता है, या फिर आजू बाजू में चार आदमी के बीच में आप क्या बोल रहे हो, ये भी तो हम सोचना चाहिए। तो थोड़ा बात करते समय, एक दूसरे के साथ बात करते समय अच्छी रीति से बात करो। प्रभु हमारे होठों से बात करता है, तो हमारे शब्द सुहावने हो। बायबलमध्ये काय म्हणते, तुमचं मिठासारखं रुचकर बोलणं असावं। का असं मिठाबरोबर बोललं? कारण मीठ आहे ना, ताकदशाली आहे, चविष्ट आहे, जेवणाला चविष्ट करतं, म्हणजे तुमच्या बोलीला चव देतं, ऐकणाऱ्याला बरं वाटतं। मग तसंच आहे ना, तुम्ही बोला, असं बोला की समोरच्या व्यक्तीला नाही हा क्या आहे, हेच वाक्य तुम्ही बोलू शकता ना, क्या हुआ, बोलिए, फरक पडला, तो समोरचा व्यक्ती सुद्धा समजून घेईल। तुम्ही अगदी वाईट आणि क्रूर रीतीने बोला तर बरोबर नसेल। बोलण्याचा ढंग तुमचा चांगला ठेवा। तुम्ही सेवक आहात, एकमेकांशी सेवकांनी एकमेकांशी रिस्पेक्टने बोला, आदर देऊन बोला। भले तुम्ही मैत्रिणी आहे तरी पण रिस्पेक्टने बोला, नाही तर काय होतं, मैत्रिणी बोलता बोलता ती सवय तुम्ही दुसऱ्याला पण लावता आणि मग ती सवय होऊन जाते, बरोबर आहे। पण जर आपण पहिल्यापासूनच जर सगळ्यांशी रिस्पेक्टने बोलायला लागलो तर सगळ्यांनाच आपण रिस्पेक्ट देऊ ना, करेक्ट आहे ना, म्हणून हे करा। म्हणून मला आहे ना रजनीच्या घराची एक गोष्ट लई आवडते, त्यांच्या घरात सगळेजण रिस्पेक्टने, लहान असो मोठा असो सगळेजण, आप खाएंगे, ते मॅरी जेव्हा लहान होती तो मॅरी लाईन म्हणायचं, बिकॉज आप खाएंगी, आपको नहीं चाहिए, तुम्ही म्हणायचं रे छोटी एकदा पण म्हणतो आप, तिलाही तो आप बोलायचा, आप बोलायचा म्हणजे आताही बोलतो, त्याच्या स्वतःच्या मुलाला तो आप म्हणतो, आप ऐसा मत कीजिए, आप इधर बैठिए, घरात अशी बोलतात ते लोक, चांगलं आहे ना, हे रिस्पेक्टने बोलणं, लहानात नाही, म्हणून त्यांचे लहान सुद्धा त्यांच्याशी रिस्पेक्टने बोलतात। चांगली सवय, चांगलं बोलणं, चांगलं बोलणं। आपण सेवक आहोत, काय देऊ शकतो आपल्याला लोक पाहिजे, तर आपल्याला आपली लोक पाहिजे, जवळ पाहिजे, घोळक्यासारखी, तर मग काय करा, गुळ करा, गुळाच्या ढेळ्यावरच मुंगळे असतात, तर तुमच्या आजूबाजूला मुंगळे असते म्हणजे माणसं असते, लक्षात ठेवा, गुळाच्या ढेळ्याला ते चालत असतात, जो गोडवा कमी कमी करून काय करतात,
संपून टाका म्हणून मीठ बरं ना मीठ बघा चांगलं बोला एकमेकांशी चांगले राहा तुमच्या बोलाने आणि कधी पण तुमच्या घरापासून सुरुवात तुमच्या घरापासून तुम्ही सुरुवात करून घरातच सगळ्यांशी प्रीतीने बोला एकमेकांशी आदराने बोला बाहेर जोराने बाहेर बोलावून ए क्या रे ए बाबी काय बाई जाऊ दे आता त्याला ती सवय झाली माझी कशी ऐकण्याची त्याला जेवढं जवळ प्रेमाने बोलतो ते तर प्राणी आहेत ना ते जर प्रेमाने जवळ येतात मग आपण एकमेकांना प्रेमाने बोलल्यावर जवळ नाही येणार का येऊ ना म्हणून प्रेमाने बोल रागू ना निराश होऊ नये. किती वर्ष राहिले आहेत आपल्याला आता जर 5 जूनला समजा रॅप्चर झालं तर मग आहे ना काही थोडेसे दिवस राहिले 21 दिवस येतोय ना 5 जूनला रॅप्चरचा दिवस तयार व्हा बाबा आम्ही मागा जेवण रोज आता पुढचा रविवारी तेव्हा पण प्रभूजवळ एक कशाची जागा तुमच्याकडून करून घेईल 21च्या दिवशी पण आल्याला पहिलंच माफी मागून घेईल काय म्हणजे मीटिंगच्या वेळेला कधी झालं गायब करून घ्यायचं बाबा ती पण जाईल लहान मुलं आहे ना सगळे जातील तुम्हाला काय वाटतं लहान मुलं राहतील ते जातील आपण आपल्या अगोदर ते जातात तुमच्या डोळ्याच्या समोर तुमचं मूल गायब झालेलं दिसायला मग तुम्ही गायब होतो म्हणजे तुमचं मन नाही राहणार ना असं नाही करा ना नोहा रॅप्चर झाला गायब डोळ्याच्या समोर लगेच अश्विनी गायब म्हणजे पहिली दोन्ही मुलं जाते नोहा 3rd नंबर आहे म्हणजे त्याच्या अगोदर 2 गेले का ना हे नेहमी लक्षात ठेवा ते वाचाच नाही उचलत देवाला माहीत आहे उचलताना अश्विनीचं मन नोहात अटकलं तर म्हणून नोहाला पहिलं उचलून घे आणि मग माझा मुलगा गायब का म्हणून मेघमिलापाने राहा भांडू नका सेवा चांगली करा शेवटपर्यंत करा आखरी सासपर्यंत करा सेवेमध्ये त्रास होईल भांड्याला भांडं लागेल पण भांड्याला भांडं लागल्यावर भांडं टेकत नाही म्हणून एकमेकांना फेकू नका कचरा समजू नका कशाचा उकाळ द्यायचा म्हणून असं बाहेर टाकू नका जुळून घ्या त्याला साफ करा आणि पुन्हा भांड्याचा वापर करा ठीक आहे प्रार्थना करूया 3 वाजले कळालं का अजून केजू हा ते फक्त थोडंसं चेक करा तर दुसऱ्याला नका चेक करा आपल्याला तर आपल्याला आता कसं प्रार्थनेत जायचं तर आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत बंधनं तोडणार आहोत श्राप तोडणार आहोत तुमची इच्छा आहे की तुमची मुलं पण सेवेमध्ये सदैव राहावी तुम्हाला लाईफ पार्टनर पण सेवेमधलाच असावा असं ज्यांची मुलांची म्हणून त्यासाठी आपण प्रार्थना करू ठीक आहे आपण प्रार्थना पुढे बनवू पवित्र पिता प्रभू आम्ही तुझे आभार मानतो जे शिक्षण हे शिकले यांच्या लक्षात राहून दे प्रभू ही माझी विनंती आहे आणि याच्यातून ते कधीच मागे फिरू नये सदैव लक्षात राहण्यासाठी मदत कर त्यांना आशीर्वाद दे प्रभू पुन्हा दुसऱ्या सेक्शनमध्ये येण्यासाठी कृपा करा प्रभू येशूच्या नावाने आमेन सगळ्यांना प्रेज करा